बजेट होऊ द्या, बजेट झाल्यानंतर आम्हाला नियम सांगा सर या हॉलचे. आता जसे शेकडो कार्यकर्ते होते तसे शेकडो कार्यकर्ते बजेट झाल्यानंतर बोलून घ्या. या हॉलमध्ये कोणताही ना काहीतरी नियमावली आहे. सभागृह तुम्ही जर स्टँडिंगचा अध्यक्ष निवडताय, त्या स्टँडिंग अध्यक्ष निवडणीनंतर एवढे लोक आतमध्ये आली कस काय? पहिली गोष्ट. त्याच्यानंतर इथं भाषणाची या ठिकाणी भाषण करता येतं का? किती भाषणं झाली आपली? याच्यावरती काय कारवाई केली? पिंपरी चिंचवड मनपा का बजट पत्रकारों की गैर मौजूदगी में पेश किया गया है। हैरानी जताई जा रही है कि इतिहास में ऐसा पहली बार हुआ है। म्यूनिसिपल कॉर्पोरेशन के प्रभारी आयुक्त के गलत बर्ताव, अपमानित भरे आदेश के कारण पत्रकार बजट का बहिष्कार करके सभागार छोड़कर चले गए। प्रभारी आयुक्त श्रावण हाड़ीकर की प्रेस कॉन्फ्रेंस का बॉयकॉट करने का भी फैसला लिया। स्थायी समिति सभागार में आज बजट पेश होने से पहले पत्रकारों को हमेशा की तरह बैठाया गया था, लेकिन उन्हें एक अनचाहा निर्देश दिया गया कि पत्रकार हॉल से बाहर निकल जाएं और अधिकारी वहीं बैठें। असल में बजट से पहले स्टैंडिंग कमेटी के चेयरमैन अभिषेक बार्णे के निर्वाचन की औपचारिक घोषणा हुई। उस समय सैकड़ों बीजेपी कार्यकर्ताओं ने बिना इजाजत के हॉल पर कब्जा कर लिया था। पत्रकारों को बैठने की जगह नहीं थी। अधिकांश पत्रकार खड़े होकर न्यूज कवर कर रहे थे। उस समय कमिश्नर हाड़ीकर ने बीजेपी कार्यकर्ताओं को वापस जाने का निर्देश देने की हिम्मत नहीं जुटाई। कमिश्नर इस बात पर चुप रहे कि नियमों के खिलाफ क्या हो रहा है, और ये पहली बार है जब कमिश्नर ने बजट पेश करने के दौरान पत्रकारों को बाहर जाने का स्पष्ट आदेश दिया। प्रभारी आयुक्त हाड़ीकर ने पत्रकारों को इनडायरेक्टली जाने का निर्देश देते हुए कहा कि बजट पेश होने के बाद वो पत्रकारों से बात करेंगे। ये कहते हुए पत्रकारों और कमिश्नर के बीच बहस शुरू हो गई। एक तरफ कुछ बीजेपी कार्यकर्ता अंदर आ गए और हम उस समय चुप रहे। तो अब गैर जरूरी नियम लाकर हम क्या हासिल कर रहे हैं? पूछने पर कमिश्नर ने कोई जवाब नहीं दिया। पत्रकारों ने अपना अपमान से जुड़ा बहिष्कार करते हुए बाहर निकल गए। हालांकि प्रशासन की ओर से मान मनोबल किया गया, आयुक्त की ओर से खेद व्यक्त किया गया, मगर पत्रकार नहीं माने। वास्तविक बाबा जे बजेट सुरू असताना आयुक्तांनी पत्रकारांना बाहेर काढलं, हा सर्व पत्रकारांनी तिथे जमलेल्या लोकांचा गैरसमज आहे. कारण की तो हॉल केवढा आहे, किती लोक बसू शकतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि आपल्या इथं काय झालंय, पोर्टल पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार, परत जे न्यूज पेपरचे पत्रकार, असे जवळजवळ 450-500 जे ऑफिशियल ऑथेंटिक असतील. त्यावेळेला मग सुरुवातीला वळ्यांनी पण सांगितलं की आपल्या महापालिकेत जसं पुण्या महापालिकेमध्ये पत्रकारांना कार्ड आहेत, जे मोठे पत्रकार पेपर आहेत किंवा बाकीचे इलेक्ट्रॉनिक मीडिया, आज तक असेल, तुमचं जे मराठी असेल, TV9 असेल, जे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहेत त्यांच्यासाठी पण म्हणा आणि पेपरच्यासाठी पण, तर असे कार्ड बनवून द्या. ही सूचना सुलभाताईंनी केली आणि ती आयुक्तांनी आणि बाकीच्या लोकांनी मान्य केली. इथून पुढच्या काळामध्ये ते करणार आहे. आणि हा, कारण मी त्यावेळेला पण तिथं होतो, एवढ्या छोट्या हॉलमध्ये कमीत कमी 500 लोक असतील तिथं. म्हणजे कोणाला काय बोलायला पण चान्स नव्हता. काही कार्यकर्ते पण आलेले होते अध्यक्षांचं स्वागत करण्यासाठी, बाकीचे पत्रकारही आले होते आणि अधिकारी वर्गाने जे सन्मानित नगरसेवक होते ते होते. त्यामुळे आयुक्त म्हणले की बाबा जे कार्यकर्ते आणि पत्रकार आहेत त्यांनी बाहेर निघा, म्हणजे बाहेर जा. त्यांनी स्पष्ट सांगितलं पत्रकारांच्या मागे बसा. हो, पत्र बोलले ना. हा, पत्रकार कार्यकर्ते भरपूर होते, कार्यकर्त्यांना सांगतात पत्रकारांना याविषयी नाही 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 तिथं आता आयुक्तांना हे माहित नव्हतं की पत्रकार कोण आहेत, कार्यकर्ते कोण आहेत. ते सगळे असे गृहीत धरले की ते सगळेच पत्रकार आहेत. आयुक्तांचा गैरसमजू शकतो. नवीन नाही, जुने आहेत, त्यांना पत्रकार माहिती. अहो, पण आयुक्त जुने आहेत, पण आयुक्त आता 4 वर्ष या शहरात नाही, 4 वर्षानंतर आज परत आलेत. आज खरं तर ढिसाळ नियोजन होतं. जेव्हा स्टँडिंग कमिटीची आपली इलेक्शन 11 वाजता सुरू होणं अपेक्षित होतं, 11चा अजेंडा होता, पण सदस्य यायला उशीर झाल्यामुळं इलेक्शन सुरू झालं 11:20 आणि प्रोटोकॉलनुसार ज्या काही गोष्टी आहेत, माघारीचा वेळ वगैरे, ते करताना उशीर झाला आणि लगेचच बजेटची मीटिंग घेतली असल्यामुळे पहिली मीटिंग संपली नाही. त्यामुळे पुढच्या मीटिंगला उशीर झाला आणि नगर सदस्य पण सगळे नवीन असल्यामुळं सुरक्षा रक्षकांना पण नगरसेवक कोण आहे, कार्यकर्ते कोण आहे हे कळलं नाही.
आणि त्यामुळे सगळे लोक आतमध्ये आले आणि आतमध्ये आल्यानंतर आसन व्यवस्था पुरेशी नसल्यामुळे सगळा गोंधळ उडाला आणि मग आयुक्तांनी अचानकपणे सांगितल्यानंतर की पत्रकारांनी मागे बसा, आधी बजेट सुरू करायचंय. तर तो नियोजनाचा भाग होता. म्हणजे हे सांगणं अपेक्षित आयुक्तांनी नव्हतं, दुसऱ्यांनी कुणीतरी नीट कानात सांगितलं असतं तरी समजलं असतं आणि सगळा गोंधळ झाला. खऱ्या अर्थानं पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत आणि पत्रकारांकडनं ज्या बातम्या जातात बाहेर शहरामध्ये त्याच खऱ्या मानल्या जातात आणि नागरिक त्याच्यावरती विश्वास ठेवतात. त्यामुळं आज ही चुकीची गोष्ट घडलेली आहे. मी एक स्थायी समितीची सदस्य म्हणून सुद्धा या गोष्टीची दिलगिरी व्यक्त करते. नाही, मी तेच सांगते की झालं ते अनावधाने झालेलं आहे, जाणून बुजून काही झालं नाही. पत्रकारांचा मान सन्मान ठेवला पाहिजे. मी आयुक्तांना सांगितलं की पुणे महानगरपालिकेप्रमाणे तुम्ही काहीतरी एक आचारसंहिता ठरवा, प्रोटोकॉल ठरवा. पत्रकारांना त्यांचं आपलं महानगरपालिकेचे एक आयडेंटिटी कार्ड सुद्धा असू देत की ह्या महानगरपालिकेमध्ये हे प्रेस घेतात, म्हणजे कुणीही त्यांना मज्जाव करू नये आणि प्रत्येक प्रतिनिधीला, लोकप्रतिनिधीला सुद्धा त्यांच्या बाबतीत माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यांना त्यांचा मान सन्मान मिळाला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र.